नासिक में भीषण जल संकट देखा जा रहा है। नासिक के इगतपुर में पानी के बूंद बूंद को लोग तरसते देखे जा रहे हैं। आप देख सकते हैं कि किस प्रकार पानी के लिए 2 से 4 किलोमीटर पैदल चलकर महिलाएं जमीन में गड्ढे खोदकर पानी निकाल रही हैं। सरकार की योजनाएं सिर्फ कागजों तक ही सीमित हैं। नल जल योजना का यहाँ कोई नामो निशान तक नहीं है। यह तस्वीरें देखिए, किस प्रकार महिलाएं और बच्चे तपती धूप में सिर पर बर्तन लेकर पानी की तलाश में भटक रहे हैं। इगतपुरी तालुका हा एक पाण्याचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि ह्या इगतपुरीमधून मुंबईसारख्या लोकांना पाणी दिलं जातं, परंतु ज्या तालुक्यात हे पाणी आहे ते पाणी या स्थानिकांना प्यायला मिळत नाही। आज डोळ्यांनी दिसतंय पाणी तरी ते पिता येत नाही। डोक्याच्या उशाची पाणी आहे तरी त्यांना वणवून भटकावं लागतं। छोटे छोटे झिरे खोदून त्यांना ते डबक्याने पाणी भरावं लागतं। त्यामुळं आज मताच्या नावाखाली राजकारण करणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार हे त्यांच्या स्वार्थासाठी, तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करतात, परंतु आदिवासींच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ही सगळे आदिवासी समाज वाट पाहतोय। जल जीवन नावाची जी मिशन योजना चालू केलेली ती अत्यंत फेल केलेली। आपण बघितले असाल, वरती पाण्याची टाकी 10 किलोमीटर असा अंतर आहे, एवढा लांब पाण्याची टाकी बांधलेली, त्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही। जिथं विहीर खोदलेली त्या विहिरीत पाणी नाही आणि अर्धवट काम पडलेले, ते पाईप तुटून फुटून गेलेले आणि ह्या अक्षरशः माझ्या आदिवासी बांधवांना किडे पडलेलं पाणी, जंतू असलेलं पाणी पिऊन त्यांना आजाराला सामोरं जावं लागतंय। रोज ह्या गावचे लोक, शेनोड बुद्रुकचे, ह्या आजूबाजूच्या 12 वाड्यातील लोक दवाखान्यात ॲडमिट असतात, पोटाचे आजार, घशाचे आजार। त्यामुळं केंद्र सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना, याची तात्काळ सरकारने दखल घेऊन याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अन्यथा आदिवासी समाज येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईला जाणारं जे पाणी आहे इगतपुरीमधलं ते बंद करण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल। आधी स्थानिकांना पाणी द्या, नंतर तुम्ही मुंबईला पाणी न्या, ही आता आमची भूमिका असणार आहे। पाणी द्यायला लागतं, शाळेत लेट द्यायला लागतं, शाळेत पाणी पण नाही। शाळेत पाणी नाही, मग तुला शाळा सोडून पाणी भरायला यावं लागतं। हा, किती लांब येते तू पाणी भरायला? 4-5 लिटर। 4-5 किलोमीटर येते। कुठून पाणी भरतेस? हे बंद रस्ते खाली झिऱ्यातनं? हा, पाणी कसं आहे ते? पकडून। गडूळ? हा, तसं पाणी पिता तुम्ही? तसंच पाणी पिता। घरात नळ नाही का तुमच्या? नाही। नाही। तुझं नाव बाळा? हा, तुझं नाव? तंसली काढू कडते। आम्हाला प्यायला पाणीच नाही, आम्हाला कुठेतरी पाण्याची सोय करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे बुवा। किती किलोमीटर लांबून येतो तुम्ही? आम्ही इडून तर गंज 4 किलोमीटर पाण्याला जातोय, आणि वर धासाने घेऊन पाणी चढावं लागतंय तुमच्या आम्हाला। घरात अजून नळाचं पाणी पोहोचलं नाही का? जल जीवन नाही, मिशनचं? अजून पोच झालीच नाही। का बरं त्यांनी घरात कनेक्शन दिलं नाही का अजून? ते माहित नाही एवढं मग आम्हाला। तुम्ही काय कुठून पाणी भरतात? आम्ही जे बंधारा आहे त्याच्या बंधाऱ्याच्या पाठीच्या खाली पाणी आणतो। झिऱ्यातनं? हो। पाणी कसं असतं ते? पाणी एकदम गडूळा असतं, जंतू पडेल राहते त्याच्यात। तुमचं नाव? इंदुबाई राजू खडके। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।